नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. फक्त 3 शब्दांचा मंत्र बोला. ज्याच्या समोर बोलाल ती व्यक्ती लगेच तुमच्या वशमध्ये येईल. तुमच्या प्रेमात पडेल. तुम्ही सांगाल ती गोष्ट करेल. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती आवडत असेल, पण ती व्यक्ती तुमची कोणतीही गोष्ट ऐकत नसेल, तर त्या व्यक्तीला वशमध्ये करण्यासाठी, आपल्या आवडती व्यक्तीला मिळवण्यासाठी आपण आजचा हा उपाय करू शकतो. तर काय आहे हा उपाय ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीच्या बटणावरती तुम्ही नक्की क्लिक करा. मित्रांनो, आज आपण असा एक मंत्र पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला तुमच्या वशमध्ये करू शकता. यालाच वशीकरण असं सुद्धा म्हटलं जातं. मित्रांनो, आजचा हा उपाय केल्याने समोरची व्यक्ती तुम्ही म्हणाल तसं वागू लागेल. तुमची प्रत्येक गोष्ट ऐकेल. तुम्ही जे काम सांगाल ते ती व्यक्ती करेल. मित्रांनो, पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. या वशीकरण उपायाचा उपयोग हा वाईट हेतूने अजिबात करू नका. फक्त सकारात्मक कामासाठी याचा वापर करा. वाईट हेतूनं केलेलं काम नेहमी नुकसानकारक ठरत असतं. मित्रांनो, ज्या व्यक्तीवर आपण वशीकरण करणार आहोत ती व्यक्ती आपल्या चांगल्या परिचयाची असायला हवी. हा उपाय करताना आपल्या मनात स्वार्थी आणि चुकीची भावना अजिबात नसावी. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असाल आणि ती व्यक्ती तुम्हाला अजिबात भाव देत नसेल, तर अशा व्यक्तीवर तुम्ही हा उपाय करू नका. मित्रांनो, करू शकता. मित्रांनो, हा उपाय आपण शनिवारी करायचा आहे. शनिवारी रात्री पूर्ण पांढरा कोरा कागद घ्यायचा आहे. मित्रांनो, या कागदावर काहीही लिहिलेलं नसावं. एक रेष सुद्धा असता कामा नये. मित्रांनो, असा पांढरा कागद घेतल्यानंतर त्या कागदावर लाल शाईच्या पेनाने एक मंत्र लिहायचा आहे. कागदावर मंत्र लिहिल्यानंतर त्यापुढे ज्या व्यक्तीला आपल्याला वश करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव लिहावं. मित्रांनो, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. आडनाव लिहायची गरज नाही. तो मंत्र जो तो कोणता मंत्र आहे, चला तर जाणून घ्यावं. मित्रांनो, तो मंत्र आहे वशम भकर्म वश. मित्रांनो, वशम भकर्म वश, वशम भकर्म वश हा 3 शब्दाचा मंत्र आहे. तो मंत्र आपल्याला त्या पांढऱ्या कागदावर लिहायचा आहे आणि त्याच्यापुढे ज्या व्यक्तीला वश करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. मित्रांनो, आणि नाव लिहिल्यानंतर त्या कागदाची घडी घालून तो कागद झोपताना आपल्या उशाखाली ठेवायचा आहे. मित्रांनो, तो लिहिलेला मंत्र आणि नाव 4 वेळेस बोलायचं आहे आणि सकाळी उठल्यावर हा कागद आपल्याला जाळून टाकायचा आहे. कागद जाळताना सुद्धा तो मंत्र 4 वेळेस म्हणा, वशम भकर्म वश आणि त्या व्यक्तीचं नाव. मित्रांनो, हा उपाय केल्याने तुम्हाला थोड्या दिवसातच जाणवायला लागेल की ज्या व्यक्तीसाठी आपण हा उपाय केलेला आहे ती व्यक्ती हळूहळू आपल्या जवळ येत आहे. ती व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागायला लागलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. असेच नवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.